आजचा जो व्हिडिओ व्लॉग आहे या व्हिडिओचे 4 पार्ट बनतील. त्यातला हा पहिला पार्ट आहे. कोल्हापूरमध्ये एक मराठी गाणं शिवाजी महाराजांच्यावरती डेडिकेटेड एक मराठी गाणं त्याचं शूटिंग होतं. त्या शूटिंगचं डिरेक्शन आणि एडिटिंग माझ्याकडे होतं. त्या शूटिंग वेळी केलेले जे बिहाइंड द सीन्स आहेत किंवा जी धमाल आहे ती या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवायचा मी प्रयत्न केलाय. एखादं गाणं आपण पडद्यावरती बघतो पण त्याच्या मागे काय काय गोष्टी कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती द्यायचा मी पूर्ण प्रयत्न केलाय. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर शब्दवेडे चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन आलोय. आजचा ऍक्च्युअली व्लॉग आहे, मराठी ट्रिब्यूट सॉन्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती एक गाणं आहे. त्या गाण्याचं शूटिंग कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि माझे मित्र आहेत वैभव, करण, यांचा डान्स ग्रुप आहे कोल्हापूरमध्ये. सो दॅट त्यांनी हे सगळं अरेंजमेंट केल्या आणि मला काइंड ऑफ एडिटिंग तर मी करणारच आहे. खूप एक्साइटमेंट आहे आणि कोल्हापूरमध्ये भरपूर टाइम नंतर एखाद्या सिनेमॅटिक प्रोजेक्ट साठी मी आलोय. आणि सुरुवात कुठनं केली माहिती आहे का? हे सुरुवात केली केशवराव भोसले नाट्यगृहापासून. जिथं नाटकाची सुरुवात झाली इथून आमची पण सुरुवात होणार आहे आज. त्यामुळे आम्ही खूप एक्साइट आहे. भरपूर नाटकं आहेत. सही रे सही, पुन्हा सही रे सही, भरत जाधवांचं दिग्गज असं नाटक, जे नाटक आपल्या कोल्हापूरमध्ये परत एकदा 14 जूनला होणार आहे. 14 जून नंतर मर्डरवाले कुलकर्णी हे पण नाटक मी ऍक्च्युअली दोन्ही पण नाटकं पाहिलेत पण रिअल मध्ये कोल्हापूरमध्ये बघायची संधी परत एकदा येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण ते नाटक बघूया. तर 14 जूनला केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाटक आहे. त्याचबरोबर आपल्या मांगलेकर सरांचं मर्डरवाले कुलकर्णी हे जे नाटक आहे हे देखील 22 जूनला आहे. तर ही नाटकं रिअल लाईफ मध्ये जर बघायची असतील तर तुम्ही केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये 14 जून आणि 22 जूनला हे नाटक बघू शकता. मी आवर्जून सांगेन कारण मी सुद्धा एक नाटकवाला आहे, मी थिएटरवाला आहे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे नाटक काय असतं आणि मोबाईल मध्ये, पिक्चर मध्ये, टीव्ही मध्ये बघणं आणि लाईव्ह बघणं मजा वेगळीच असते. त्यामुळे मी आवर्जून सांगेन भरत जाधव सरांचं आणि मांगलेकर सरांचं ही नाटकं लाईव्ह बघायची संधी आहे. एकदा नक्की वेळ असेल तर नक्की ट्राय करा. हे आपले हनुमंत सर एक कॅमेरामॅन, एक डीओपी किंवा एक जीवलग मित्र जे की आपल्याबरोबर कायम असतात. आपल्या जुन्या व्हिडिओज मध्ये किंवा पुढच्या व्हिडिओज मध्ये देखील तुम्ही नक्की पाहाल. हे कॅरेक्टर नेमकं काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल. तर गॉगल काढा की, गॉगल काढा असू दे. चीन मिन घातलाय गाड्यात, गॉगल काढते. त्याचा कसं आपण काम करायला चाललोय सर. होय की ऍक्टर आहे का? अरे ऍक्टर असल्यावर गॉगल घालायचं. ठीक आहे, छान दिसताय पण सर. थँक्यू. केस कशी कटिंग केलं? एक नंबर. सर मग सकाळी कितीला उठला, काय काय झालं सांगा जरा. आपण शूटला आलो. किती वाजले? 7:30 वाजले. 5:30 वाजता उठवलाय. कोल्हापूरला जायचंय, कोल्हापूरला जायचं. 7:30 वाजले तरी इथे येऊन बसले. ठीक आहे. कोण उठवला तुम्हाला? तूच की. अच्छा मी सर. ठीक आहे. एक्साइटमेंट लेवल किती आहे? काय कसं वाटलंय? काय भारी वाटलं सोड. सकाळ सकाळी हित्त आली. हित्त म्हणजे कुठं? तुमचा कॉलर माईक खाली गेला इकडे आला. हो एक्साइटमेंट लेवल आहे की चांगले. जेव्हा आम्ही लोकेशन वरती पोहोचलो तिथे सगळी आवराआवरी सुरू होती. कोणी मेकअप करत होतं तर कोणी फेटा नेसत होतं. तिथंच आम्हाला हे आजोबा बाबा जरा इकडे पुढे कपडे घालून पण काढे की. तिथं थांबा, तिथं थांबा. इथं उभा राहा, असं काढतोय फोटो. तुमचं नाव मामा? सर्जेराव नाना सावंत. सर्जेराव नाना सावंत. किती वर्ष आहे तुमचं? वय किती आहे? माझं 76 वय आहे. 76 वय. बघितलं काय मित्रांनो, 76 वयांचा आहेत आपले सर्जेराव नाना सावंत. नाना सावंत. आणि इथं आपल्या महाराजांच्या गाण्याचं शूटिंग चालू आहे. तिथं चांगली मदत आमचे नाना करतायत आणि त्यांच्या तुमच्याकडे शुभेच्छा म्हणून सांगा सगळ्यांना. माझ्याकडे शुभेच्छा बाबा. गायला पाहिजे. किती संख्या? खरंच की किती संख्या? 26 रे. 26. मग आजच्या वैभव माझा मित्र आजच्या प्रोजेक्टचा करता धरता तुझ्या फिलिंग शेअर कर की तुला कसं वाटतं किंवा काय एन्व्हायरमेंट वगैरे. तुम्ही बॅकग्राऊंडला बघतच आहात सगळं. घोडा वगैरे पण बघा, रिअल घोडा शूट साठी मागवलाय पठ्ठ्यानं. त्यामुळे कोल्हापूरचा पठ्ठ्या आमचा जरा काय असेल ते शेअर कर. ओके. मी हा प्रोजेक्ट यासाठी करतोय की आपली संस्कृती कशी टिकून राहील किंवा गड किल्ल्यांवरती लोकांचं प्रेम कसं वाढेल. की आताचं कल्चर जास्त हिपहॉप वरती फोकस करतोय. मी पण हिपहॉप करतोय बट त्यासोबत मी आपलं कल्चर पण टिकून कसं राहील याच्यावरती फोकस. मला असं वाटतं की शिवबाचं नाव हे जे गाणं आहे मी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की या गाण्यावरती आपण काहीतरी करू शकतो. आणि मी मूळचा म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्याशी राहणारा मुलगा आहे. त्यामुळे ह्या कल्चर बद्दल या संस्कृतीबद्दल मला जास्त प्रेम आहे. लहानपणीपासून ह्या गोष्टी डोळ्याने बघितल्या किंवा गावाकडचा वाईब कसा असतोय किंवा पन्हाळ्यावरचं वातावरण कसं असतं, त्याच्या आजूबाजूची गावं आहेत त्यांचं वातावरण कसं असतं किंवा तिथली लोक कशी असतात. आता इथं काही लोक तसे आहेत इथे की ते आपल्याला खूप मदत करायला लागले आणि ते पन्हाळ्यावरती येणारे लोक आहेत त्यांचं प्रेम पण खूप आहे. मगाशी तुम्ही जे मामा बघितलं ते पण त्याच प्रोजेक्ट मधला एक हिस्सा आहे. त्यांचं वय 76 तुम्ही बघितलं असाल पण ते देखील आज एकदम तरुण असल्यासारखं लाईक सगळ्यांना शुभेच्छा द्यायला लागले. सांगायचा मुद्दा हाच आहे की अशा एका प्रोजेक्ट मध्ये जर काम करत असेल तर आपले इमोशन्स ऑटोमॅटिक जागरूक होतात
आणि महाराजांच्यावरती प्रोजेक्ट आहे म्हटल्यावर तर मग विचारायचं नावच नाही. पण माझं मत एवढं आहे की वैभव सारखे अजून भरपूर कलाकार असतील जे की आमचा व्हिडिओ बघत असतील. तुम्हाला आवर्जून सांगेन मी की असे प्रोजेक्ट आवर्जून करा, जेणेकरून आता याला यातनं प्रॉफिट ना नफा ना ह्या गोष्टी अजिबात माहिती नाही. हा फक्त एक आपला ग्रुप आहे आणि ग्रुपचं सॉन्ग एक महाराजांना डेडिकेटेड असावं, ह्यासाठी हा सगळा खर्च करून घोडा वगैरे रील तुम्ही बघितला, लोकेशन वगैरे बघितला, ह्या सगळ्या गोष्टी तो करायला लागला. त्यामुळे एवढंच आव्हान आहे की तुमच्यापैकी जरी असे आर्टिस्ट असतील तर आवर्जून असे प्रोजेक्ट नक्की करा. त्यांचं वय 76 आहे. 76 वयामध्ये आता करायचं नाही. खालनं वर घेऊन चाललाय मामा चालत. मामा नाही नाना. बॅकग्राऊंड ब्लर थोडं होईल माझ्या मते, पण त्या गोष्टी हाईड होतील का फक्त बघायला पाहिजे आपल्याला. ऊन वाढत चाललंय, जरा सावलीत बसला असं हे करत. मंडळी, तुमच्यापैकी देखील या फील्डमध्ये इंटरेस्टेड असलेले जे कोणी मुलं मुली असतील त्यांनी नक्की एकदा संपर्क करा. आणि हा व्हिडिओ म्हणजे हे बिहाइंड द सीन्स तुम्हाला कसे वाटले, व्लॉगच्या स्वरूपात आम्ही हा जो व्हिडिओ प्रेझेंट केलाय तो कसा वाटला, आमचे मामा कसे वाटले, हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वाट बघा पुढच्या व्हिडिओची.